बिहारमधल्या गोपाळगंजमध्ये एका व्यक्तीने संतापाच्या भरात आपल्या मुलीची हत्या केली. त्याच्या मुलीला तिच्या आवडत्या तरुणाशी लग्न करायचं होतं. या कारणावरून तिच्या वडिलांनी तिची निर्घृण हत्या केली. ही घटना अथुशा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाघाही गावात 19 मार्चला घडली आहे. हत्येनंतर पित्याने तिच्या मुलीचा मृतदेह रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन कब्रस्तानमध्ये दफन केला. घटनेनंतर 10 दिवसांनी सोशल मीडियावर काही जणांना याबाबतचा व्हिडिओ शेअर करून तपास करण्याची मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेले. दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी कबरीतून मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणी मुलीचे आई वडील आणि भावाविरुद्ध हत्येचा FIR दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाघही गावातल्या नसरुद्दीन खान यांची मुलगी सुपिया खातून हिचा विवाह ठरला होता, पण सुपियाला तो मान्य नव्हता. ती स्वतःला आवडणाऱ्या तरुणाशी लग्न करण्यावर ठाम होती. त्यावरून वडील नसरुद्दीन खान, भाऊ सोहेब खान आणि आई रेश्मा खातून यांनी तिचा गळा दाबून हत्या केली. पुरावे लपवण्याच्या हेतूने त्यांनी तिचा मृतदेह दफन केला. पोलिसांनी कबर खोदून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमला पाठवला. या प्रकरणी चौकशी दरम्यान जबाबाच्या आधारे मृत मुलीचा भाऊ, वडील आणि आई यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत SP स्वर्ण प्रभात यांनी सांगितलं की पोलिसांनी हत्येचा FIR नोंदवला असून आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी सुरू आहे. आरोपींना अटक झाल्यावर या प्रकरणाचा स्पष्ट खुलासा होईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांनी सांगितलेल्या स्थळावरून नकार देऊन मुलगी आपल्या मर्जीने दुसऱ्या युवकाशी लग्न करण्याचा हट्ट करत होती. कुटुंबियांनी वारंवार समजूत घालून देखील मुलीचा हट्ट कायम होता. वडील आणि मुलीतल्या या वादानं नातं आणि शिष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. परिणामी ज्या वडिलांनी आपल्या हातांनी मुलीचं संगोपन केलं, संतापाच्या भरात त्याच हातांनी तिचा गळा आवळून खून केला. कब्रस्तानमध्ये दफन केलेला मृतदेह बाहेर काढता वेळी हतुआ झोनचे CO भागेंद्र यादव यांच्यासह हतुआ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दंड अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला होता. मृतदेह बाहेर काढताना त्या प्रक्रियेचा व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलं. त्यानंतर मृतदेह वैद्यकीय महाविद्यालय पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.